नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी इतिहास विषयाअंतर्गत तिसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत। पाठाचे नाव आहे उपयोजित इतिहास। या पाठात आज आपण आजच्या तासिकेला 2 मुद्दे विशेषत्वाने अभ्यासणार आहोत। पहिला आहे उपयोजित इतिहास म्हणजे काय आणि दुसरा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील संशोधन। तर याच्यामधील उपमुद्दे आहेत तत्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, कला, मानवीय ज्ञानशाखा असे इत्यादी मुद्दे आजच्या तासिकेला आज आपण अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत उपयोजित इतिहास म्हणजे काय। तर उपयोजित इतिहास ह्या संज्ञेलाच पर्यायी शब्दप्रयोग म्हणजेच जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी केला जातो। तर ह्या उपयोजित इतिहासाबाबत किंवा जनांच्या इतिहासाविषयी इतर लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज आहेत, त्याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया। इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात। म्हणजे सांगायचं झालं तर इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठीच आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो। म्हणजे इतिहासाचं महत्त्व कोठपर्यंत सीमित केल्या लोकांनी की इतिहास शिकवणारे इतिहासकार किंवा इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी असा इतरांचा समज असतो की ह्या घटकापुरताच हा विषय मर्यादित आहे पण दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो आणि इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही अशाही भावना या विषयाप्रती लोकांच्या आहेत। तर अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय। म्हणजे जनांसाठी इतिहास किंवा उपयोजित इतिहासाची उपयुक्तता कशी आहे बघा, की हे जे आहेत गैरसमज की इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या अनुत्पादक आहे, म्हणजे दैनंदिन जीवनाशी घडामोडीशी याचा काही संबंध राहत नाही, हा फक्त विशिष्ट लोकांपुरता सीमित आहे। तर हे सर्व गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राला अनुसरून जनांसाठी इतिहास हा शब्दप्रयोग विशेष करून केला गेला आहे। म्हणजे इथं उपयोजित इतिहासामध्ये तुम्हाला इतिहास हा विषय आपल्या वर्तमान क्षेत्राशी सुद्धा कसा निगडीत आहे किंवा आर्थिक क्षेत्राशी सुद्धा तो कसा संबंधित आहे याच्यावर विशेष मार्गदर्शन उपयोजित इतिहासाअंतर्गत इतिहासाविषयी आपल्याला होत असते। परदेशातील अनेक विद्यापीठामध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात। भारतामध्ये पण बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे कामसुद्धा चालते। म्हणजे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीमध्ये तिथे एक स्वतंत्र विभाग काढलेला आहे, सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री, म्हणजे जनांसाठी इतिहासाचे एक स्वतंत्र केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून इतिहास हा विषय लोकांच्या दैनंदिन घडामोडीशी कसा संबंधित होऊ शकते किंवा आर्थिक क्षेत्राशी याची नाळ कशा पद्धतीने जोडलेली आहे याच्या संदर्भात संशोधन आणि प्रकल्प आणि अभ्यास याचं इत्थंभूत मार्गदर्शन या विभागामध्ये होत असते। आता पुन्हा आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया। उपयोजित इतिहास म्हणजे काय? तर सांगितलं आहे की उपयोजित इतिहास म्हणजे जनांसाठी इतिहास, लोकांसाठीचा इतिहास। भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो।
म्हणजे बऱ्याचदा अशा काही घटना ज्या असतात त्या चक्राकार गतीने फिरतात. तर उपयोजित इतिहासामध्ये विशेष करून भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्या घटनांचा आधार घेत वर्तमान आणि भविष्यकाळातील म्हणजे ज्या क्रिया आहेत त्या लोकांच्या संदर्भात ह्या घटनांचा वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये भूतकाळातील घटनांचा वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये कशा प्रकारे उपयोग करून घेतला जाईल याचं मार्गदर्शन आपल्याला उपयोजित इतिहास करत असतो. वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. म्हणजे सांगायची गोष्ट असे की बरेचसे सामाजिक आव्हाने म्हणजे काळानुरूप तयार होतच असतात. म्हणजे आत्ताही आपल्यासमोर या आधुनिक काळामध्ये आत्ताही आपल्यासमोर सामाजिक आव्हानं आहेतच. तर अशा सामाजिक आव्हानावर उपाययोजना कधीकधी आपल्याला भूतकाळात घडून गेलेल्या घटनांमधूनही त्याच्यावर आपल्याला उपाय शोधले जाऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून समाजाला उपयुक्त असे निर्णय घेतले जाऊ शकतात. म्हणजे एक उत्कृष्ट प्रशासन शासन पद्धती याचं उत्तम उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये पाहायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. तर त्याच्या आदर्श घेऊन आपल्याला उत्तम प्रशासन करता येऊ शकते. म्हणजे भूतकाळातील ही एक घटना जी आहे जे आपल्याला वर्तमानात प्रशासनासाठी किंवा भविष्यकाळामध्ये सुद्धा आपल्याला ते म्हणजे उपयुक्त ठरू शकते. तर अशा बऱ्याचशा घटना आहेत त्याचं योग्य विश्लेषण जर केलं तर ते वर्तमानात आणि भविष्यकाळासाठी चांगल्या प्रकारे दिशादर्शक ठरू शकते. म्हणून इतिहासाचे ज्ञान आवश्यक आहे. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींच्याच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. म्हणजे केवळ तज्ज्ञ व्यक्तीच नाही या क्षेत्रातील तर इतर सर्वसामान्य लोकांचा सुद्धा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. म्हणजे असे बरेचसे क्षेत्र आहेत म्हणजे जे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत तर ते महत्त्व जाणून सर्वसामान्य लोक अशा स्थळांना भेटी देत असतात, संग्रहालयांना भेटी देत असतात. तर त्या दृष्टिकोनातून उपयोजित इतिहासामध्ये ह्या सर्वसामान्यांचा सुद्धा सहभाग महत्त्वाचा ठरतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते, समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. म्हणजे इतिहासाची आवड निर्माण होण्यामध्ये अशा पर्यटन स्थळांचा तर सहभाग आहेच, प्राचीन स्थळांचा सुद्धा हातभार आहे. त्यांच्या जतन संवर्धनामध्ये सुद्धा सर्वसामान्यांचा सहभाग असतोच. तर त्या दृष्टिकोनातून उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला सर्वसामान्यांचा सहभाग सुद्धा महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येईल. आता मुद्दा पाहूया उपयोजित इतिहास आणि विविध विषयामधील संशोधन. तर बघा, इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. म्हणजे आपण विशेषत्वाने पाहिले तर इतिहासात घटना ह्या घडून गेलेल्या भूतकाळातीलच असतात. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनावरच आधारलेली असते. म्हणजे वर्तमानातील घटनांना भूतकाळातील घटनांची पार्श्वभूमी ही लाभलेली असते. त्यामुळे म्हटलेलं आहे की मानवी जीवनाची घडणच ही भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर आधारलेली असते. या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेले असतात. म्हणजे हे सर्व समाजातील म्हणजे राजकारण म्हणा, सामाजिक, धार्मिक, संघटन म्हणा किंवा तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान की विज्ञान, तर हे असे विविध क्षेत्र समाजामध्ये कार्यरत असतात. तर ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा घडून गेलेल्या घटना असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते.
त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरत असते. आता ते विषय कोणते पाहिलं तर तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, कला, मानवविज्ञान शाखा यांच्यामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरत असते. कारण भूतकाळात त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी घडून गेल्या किंवा ज्या क्रिया किंवा जी संशोधनं घडून गेले तर त्याच्या पुढचे विकसित टप्पे त्याच्यावर लक्ष केंद्रित करताना हे जे घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या त्या क्षेत्रातील त्या माहितीचा पण तेवढाच म्हणजे महत्त्वाचा वाटा असतो. त्या दृष्टिकोनातून इतिहासाची संशोधन पद्धती आणि विशेष करून इतिहास संशोधन पद्धती ही भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर आधारित असते. त्याच्यामुळे मग विज्ञान म्हणा, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भूतकाळात जे शोध होऊन लागून गेलेले आहेत तर त्या शोधाला अनुसरून आणखी पुढे काय विकसित करता येईल किंवा विकसित करायचे झाले तर भूतकाळात वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जे भूतकाळात शोध लागून गेले त्यांचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून आपण आता ह्या प्रत्येकच क्षेत्रानुरूप इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त कशी ठरत असते ते आपण आता पाहूया. तर पहिला मुद्दा आहे तत्त्वज्ञान. आता तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतिहास संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते. विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. म्हणजे बऱ्याचशा विचारसरणींचा उगम हा आपण भूतकाळामध्ये बऱ्याचशा क्रांत्या वगैरे घडून आल्या त्याच्यामागेही म्हणजे विशिष्ट विचारसरणी असतेच. तर अशा विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. म्हणजे इथं भाषेचा पण वापर आलाच, कारण विभिन्न भाषेमध्ये असे तत्त्वज्ञान जे आहेत ते व्यक्त केले गेलेले आहेत, त्यांच्या भाषा पण वेगवेगळ्या होत्या. तर त्या भाषेचा सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागतो किंवा त्या भाषेचा सुद्धा इतिहास अभ्यासावा लागतो. आणि त्यातल्या त्यात ते तत्त्वज्ञान त्याचे मूळ काही आहे, त्याच्या आपल्याला भूतकाळात घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे भूतकाळात जे मांडले गेलेले सिद्धांत त्या तत्त्वज्ञानाला अनुसरून त्याचा उपयोग सुद्धा म्हणजे त्याचा सुद्धा अभ्यास करताना ऐतिहासिक संशोधन पद्धती हे आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. त्याच्यानंतर पाहू आपण विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. म्हणजेच वैज्ञानिक क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा इतिहास महत्त्वाचा आहे. म्हणजे इतिहासाचा संबंध वैज्ञानिक क्षेत्राशी सुद्धा आपल्याला ह्या कारणाने जोडता येईल. म्हणजे वैज्ञानिक शोध किंवा सिद्धांत याच्या कालक्रम आणि त्या शोधामागील परंपरा किंवा त्याची साखळी समजून घ्यायची असली तर साहजिकच आहे. म्हणजे आपण भूतकाळात जाऊन ते भूतकाळातील घटनांचाच आधार घेणार आहोत. यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. गरजेतूनच नवीन शोध लागत असतात. म्हणजे शोध घेण्याची फिकीर किंवा काळजी जेव्हा गरज असते तेव्हाच सुरू होते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. म्हणजे गरज आणि त्याचे समाधान यासाठी या दोन गोष्टीतून वैज्ञानिक शोध लागले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. म्हणजे आता नेमकी गरज काय आहे, आता या गरजेवर उपाय शोधायचं झालं तर आपल्याला याच क्षेत्रातील भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. जसं की आपण उदाहरणार्थ पाहिलं तर आपल्या घरचे टेलिव्हिजन बघा, अगोदर ब्लॅक अँड व्हाईट होतं, मग रंगीत TV आली, त्याच्यानंतर LCD LED. तर हे सर्व
आताचे जे विकसित मॉडेल आहेत ते इतिहासातील जे घडून गेलेले मॉडेल आहेत त्यांचा आधार आपल्याला घ्यावाच लागला. म्हणजे विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान सुद्धा आपल्याला उपयोगी पडत असते वर्तमानात किंवा भविष्यात काहीतरी विकसित करायचे झालं तर. त्या अनुषंगाने इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती ही उपयुक्त ठरत असते. आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतिहासाचा अभ्यास कसा आवश्यक ठरतो? कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. म्हणजे तंत्रज्ञान हा बहुअंशी वैज्ञानिक शोधावर, वैज्ञानिक सिद्धांतावरच तंत्रज्ञानाची जडणघडण किंवा त्यांची रचना होत असते. म्हणजे इथं आपण विचार केला तर विमानाचा शोध किंवा विमानाची रचना याच्या मागे सिद्धांत कोणता तरी वैज्ञानिक सिद्धांत असेलच, नाही का? तर त्या वैज्ञानिक शोधाच्या किंवा सिद्धांताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीशी सहसंबंध हा चांगलाच दाट असतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की जसा आपण दोन वस्तूंच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते हा वैज्ञानिक सिद्धांत असेल तर त्यापासून त्या सिद्धांतावर आधारित लायटर विकसित होणे हा तंत्रज्ञानाचा साधन झाला, जो की त्या सिद्धांताला अनुरूप आहे. कोणत्या? दोन वस्तूंच्या घर्षणातून अग्नी म्हणा किंवा उष्णता तयार होते. तर असे मानवाच्या उत्क्रांतीपासून म्हणजे दगडी हत्यारे घडवण्यापासून कृषी उत्पादनं विकसित करण्यापर्यंत जे झालेले आहेत ते त्याला समजलेले आहे. त्यात विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या एकमेकास पूरकच बाबी आहेत, पूरक क्षेत्र आहेत म्हणा. कारण वैज्ञानिक शोधावर आधारित बऱ्याचशा नवीन वस्तू म्हणजे त्या वैज्ञानिक सिद्धांताचा आधार घेऊन नवीन वस्तू आपल्याला तयार करता येतात. जसं की वाफेच्या शक्तीचा आविष्कार. आता ते पाहायचं झालं की वाफेच्या शक्तीचा वापर करून तंत्रज्ञानातील नवीन एक गोष्ट विकसित झाली ते म्हणजे रेल्वेचे इंजिन, म्हणजे जे वाफेवर चालणारे होते सर्वप्रथम आपण पाहिलं तर अशा प्रकारे वैज्ञानिक शोध किंवा वैज्ञानिक सिद्धांत आणि तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाची साधने हे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात. तर ह्या गोष्टींचा पूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी भूतकाळातील हे ज्या घटना घडलेल्या आहेत या क्षेत्राशी संबंधित त्यासाठी आपल्याला इतिहास समजून घेणे आवश्यक असते. आता उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळे सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार याचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली. म्हणजे बाजार आणि व्यापाराचे स्वरूप बदलले याला कारण म्हणजे मानवी नात्यांचे स्वरूप बदलले आणि समाज रचना सुद्धा बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे उद्योगधंदे आणि व्यापार हा एक वेगळा विषय असला, वेगळा क्षेत्र असला तरी या क्षेत्रातली परिस्थिती अभ्यासत असताना आपल्याला त्याचबरोबर सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना आणि आर्थिक व्यवस्था ह्या बाबींचा सुद्धा इतिहास अभ्यासावा लागतो. तेव्हा कुठं आपल्याला आत्ताचे उद्योगधंद्याचे स्वरूप आणि व्यापाराचे स्वरूप समजेल किंवा आहे त्या कंडिशनमध्ये आणखी बदल भविष्यामध्ये करावा लागला तर आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे
सध्या नेमकं सांस्कृतिक घडण कशी होती, कसे बदल होत गेले, त्याच्यामध्ये सामाजिक रचनेत काय बदल होत गेले, आर्थिक व्यवस्थेमध्ये काय बदल होत गेले, याचासुद्धा विचार आपल्याला इतिहासातून याचासुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्याच्यामुळे उद्योगधंदे आणि व्यापार याला मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र म्हटलेले आहे. तर हे क्षेत्रसुद्धा विस्तारते. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र हे विस्तारत असते. उद्योगधंदे आले, व्यापार आले, तर बहुंशी आपण पाहतो मानवाचे बरेचसे संबंध जे आहेत हे उद्योगधंद्याच्या माध्यमातून म्हणा किंवा व्यापाराच्या माध्यमातूनही जुळत असतात. एकमेकाशी बोलणे, चालणे म्हणा, उठणे बसणे हे व्यावहारिक गोष्टीमुळे घडत असते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळेही विकसित होत असते. सांस्कृतिक म्हणजे याच्यामध्ये बरेचसे विभिन्न धर्मीय, विभिन्न भाषा बोलणारे, विभिन्न प्रांतातील लोक असतात उद्योगधंदे आणि व्यापार क्षेत्रामध्ये. तर नवीन संस्कृतीची ओळख, नवीन भाषेची ओळख म्हणजे सांस्कृतिक संबंधाचे जाळे या माध्यमातून विकसित होत असतात. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा सहाय्यक भाग आहे. तर त्यांचा सुद्धा इतिहास आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे ठरत असते. त्या दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरत असतो. आता मुद्दा आहे व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनांची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. म्हणजे उत्पादनाची संसाधने म्हणजे जे उत्पादनास सहाय्यभूत ठरणारी साधने आहेत त्यांनाच म्हटलं आहे उत्पादनाची संसाधने. मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया म्हणजे उत्पादनाकरिता आवश्यक मनुष्यबळ कसं होतं अगोदरच्या काळामध्ये, त्याच्यावर ती उत्पादनाची प्रक्रिया कशी चालायची, बाजाराचे स्वरूप, त्याचबरोबर विक्री, याच्या सर्व व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये ह्या संबंधातील यंत्रणा कशा कार्यरत होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते व्यवस्थापनशास्त्र समजून घेत असताना. तर या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी ह्या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यावरील व्यवस्थापन करणे सोपे होते. म्हणजे आता आपल्याला वर्तमानामध्ये व्यवस्थापन करायचं म्हटलं किंवा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल करायचं म्हटलं तर भूतकाळामध्ये ह्या ज्या साखळीमध्ये गुंतलेले जे विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता होती ते अगोदर समजावून घेणे आवश्यक ठरेल. आणि ह्या सर्वांचा डोलारा जो म्हणजे हे सर्व ज्याच्यावर डिपेंड होते, अवलंबून होते त्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांचा सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागेल. म्हणजे भूतकाळामध्ये जाऊन ह्या गोष्टी आपल्याला अगोदर अभ्यासाव्या लागतील. तेव्हा कुठं हल्ली वर्तमानामध्ये आपल्याला व्यवस्थापनामध्ये बदल करताना म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सहाय्यभूत ठरतात किंवा मार्गदर्शक ठरत असतात. म्हणजे अगोदर बाजाराचं आणि विक्रीचं स्वरूप वेगळे होते समजा, म्हणजे त्यावेळेस बाजारपेठेची व्यवस्थापनही वेगळे होते. आता बाजार रचनेमध्ये त्यांच्या व्यवस्थापनामध्ये पण बदल झालेले आहेत, आहे की नाही. म्हणजे अगोदर आता पाहिलं तर सुपर मॉल बनल्या, सुपर मार्केट बनलेले आहेत, त्याचं व्यवस्थापन वेगळं, त्याचं आर्थिक नियोजन वेगळं, नाही का. आणि आर्थिक संघटना ज्या आहेत, आर्थिक संघटना म्हणजेच आपण जे पतपेढ्या म्हणू शकतो, अशा पतपेढ्यांची रूपरेषा आणि त्यांचे कार्यसुद्धा हे सुद्धा काळानुरूप बदलत जातात. तर हे सर्व बारकावे आपल्याला व्यवस्थापनशास्त्र समजून घेत असताना इतिहासातील हे सर्व बारकावे या क्षेत्राशी संबंधित आपल्याला अभ्यासावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा असते. कला, विविध कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे झालेला कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. म्हणजे विविध कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती म्हणजे ज्या कला क्षेत्रात आपण पाहिलं तर वेगवेगळे विचार प्रवाह आपल्याला उलगडलेले दिसतात कला क्षेत्रातून.
ते त्या दृष्टिकोनातून त्यालाच म्हटलेलं आहे अभिव्यक्ती. त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपराच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो आपण. म्हणजे सांस्कृतिक इतिहास हा याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा कला आणि साहित्य या क्षेत्रातील, कला, भाषा, साहित्य या क्षेत्राची माहिती आपल्याला सांस्कृतिक इतिहासाच्या माध्यमातून माहिती होत असते. तर आपल्याला कलेच्या बाबतीमध्ये जो विकासक्रम घडत आलेला आहे त्याच्यामध्ये काळानुरूप जे बदल होत गेलेले आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला सांस्कृतिक इतिहास याचा अभ्यास महत्त्वाचा ठरत असतो. आणि वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपराच्या आधाराने हा जो झालेला कलांचा विकास आहे हे समजावून घेत असताना सांगायचं झालं की प्रत्येक कलेच्या मागे काहीतरी वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक घटक हे दडलेले असतातच. म्हणजे सांगायची आता वैचारिक किंवा भावनिक, तर मोघली कलाशैली हे ती वेगळी आहे, ते त्याच्या वैचारिक आणि भावनिक क्षमतेनुसार डेव्हलप झालेली आहे, विकसित झालेली आहे. त्याचबरोबर वारली चित्रकला, वारली पद्धती, त्या आदिवासी समुदायाच्या भावना आणि वैचारिक आणि सांस्कृतिक प्रभाव त्या चित्रशैलीवर आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपराच्या आधारे हा जो कलांचा विकास झालेला आहे तो समजावून घेणे महत्त्वाचे ठरते आणि त्यासाठी सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास हा आवश्यक ठरत असतो. मानवीय ज्ञानशाखा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. मानवीय ज्ञानशाखा आपण ज्यांना म्हणू शकतो त्याच्यामध्ये इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा आहेत. तर यांच्या उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे ह्या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा एक आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. म्हणजे इतर ज्या ह्या ज्ञानशाखा आहेत यांची मूळ जननी कोणता? तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर ज्ञानशाखांची जननी मानली जाते. तर वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. म्हणजे एकूण वैश्विक पसारा, ब्रह्मांड ज्याला म्हणतो आपण, जग आणि ह्या सर्वांमध्ये मानवाचं अस्तित्व यांच्या ह्या जिज्ञासेतून, परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील मानवी समाजामध्ये त्या संबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. म्हणजे मानवाची निर्मिती कशी झाली, मानवाची उत्पत्ती कशी आहे, नंतर समाज रचना कशी अस्तित्वात आली, शेती कशी अस्तित्वात आली, अशा बऱ्याच गोष्टी त्याविषयी लोक अनुमाने बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेली विधी या संबंधीचे तात्विक विवेचन याचा विकास झाला. म्हणजे कालागणिक मानव आणि जगाचा पसारा, हे सृष्टी, निसर्ग या संबंधी अनुमाने लावत असताना मग जगाच्या उत्पत्ती संबंधित कथा, वेगवेगळ्या लोकसमुदायानुसार वेगवेगळ्या कथा तयार झाल्या, नाही का. कोणी म्हणते पृथ्वी जे आहे ते विष्णू अवतार जो आहे त्याने आपल्या तोंडावर ते उचलून धरलेली आहे, कोणी म्हणते शेषनागावर आहे. तर अशी काही मिथके सुद्धा विकसित झालेली आहेत. म्हणजे हे दंतकथा ज्याला आपण म्हणू शकतो. देवदेवता संबंधीच्या कल्पना, मग पाऊस पडते, देवामुळेच पाऊस पडते, नाही का, कोणता तरी देव आहे त्याच्यामुळे पाऊस पडते. म्हणजे प्रत्येक सृष्टीतील ह्या ज्या आहेत क्रिया त्याच्या पाठीमागे देवदेवतांची कल्पना लावून धरली. तर अशा देवदेवतांना मग प्रसन्न कसा करावा या संबंधीचे मग विधी काही आहेत. तर त्या संबंधीचे तात्विक विवेचन याचा विकास झाला. म्हणजे तात्विक दृष्ट्या काही सत्यही होत्या ना काही मिथकही होती, दंतकथाही होत्या. तर प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत.
म्हणजे इथंही काहीतरी तत्त्वज्ञान, म्हणजे त्यांच्या त्या केलेल्या कृतीमागे, त्यांनी ज्या प्रथा पाळून ठेवल्या किंवा गोष्टी करून ठेवल्या त्याच्या मागेही काहीतरी तत्त्वज्ञानाची बीजे आहेत असं आपण म्हणू शकतो. तर ती तत्त्वज्ञानाची बीजे विचारात घेणे महत्त्वाचे ठरते. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा सिद्धांत मांडले जातात. म्हणजे सारासार विचार करून असे ढोबळमानाने सिद्धांत तयार केलेले असतात. तर ह्या ज्या मानवी शाखा आहेत, जसं की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, याच्यामध्ये आपल्याला निश्चित असा शाश्वत सिद्धांत जरी मांडता आला नाही, पण तरी पण वारंवार एखादी घटना, त्याच्यामागे एखादी कृती, त्याच्यामागे पण काहीतरी विचारसरणी असते. ती विचारसरणी आपल्याला तत्त्वज्ञान ह्या विषयाच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असते. म्हणजे ते तत्त्वज्ञानातून आपल्याला समजू शकते की याच्यामागे काय सिद्धांत असेल. तर तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. म्हणजे आपल्याला ह्या सर्व मानवीय ज्ञान शाखाशी संबंधित, म्हणजे इतिहास आपण अभ्यासलो तर आपल्याला त्याच्यातील त्या तत्त्वज्ञानाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल. ते तत्त्वसुद्धा आपल्याला समजून घेता येईल. त्या दृष्टिकोनातून, म्हणजे मानवीय ज्ञान शाखेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतिहासाचं महत्त्व आहे. इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व आहे. राज्यशास्त्र म्हणा, अर्थशास्त्र म्हणा, मानवशास्त्र म्हणा, राज्यशास्त्र म्हणा, तर राज्यशास्त्रामध्ये ज्या आहेत राजकीय घडामोडी म्हणा किंवा प्रशासन म्हणा, याच्यामध्येही बदल होत गेलेले आहेत. राज्यशास्त्रातले काही सिद्धांत आहेत. एखाद्या राज्याचा उदय आणि अस्त याच्यामागेही वेगळाच तत्त्वज्ञान दडलेला असतो. म्हणजे विनाश कधी होते आणि राज्याचा उत्कर्ष कधी होते याचा सिद्धांत सांगायचा झाला तर जनकल्याणाची, लोकांना एकत्र बांधून त्या राज्याने शासन केलं, त्या राज्याचा विकास झाला. आणि ज्याने हुकुमशाही पद्धतीने लोकांना विश्वासात न घेता, लोकांना आपले न मानता शासन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा विनाश पण झालेला आहे. तर असे काय म्हणू शकतो आपण त्याला, तत्त्वज्ञान हे आपल्याला एकूण म्हणजे अभ्यासाअंती आपल्याला लक्षात येते. त्याच्यामुळे म्हटलेलं आहे की तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया ह्या मानवीय ज्ञान शाखेतील आपल्याला मानवीय ज्ञान शाखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या दृष्टिकोनातून ह्या सर्व मानवीय ज्ञान शाखांचा इतिहास अभ्यासणे महत्त्वाचे ठरत असते. त्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या संशोधन पद्धतीला म्हणा किंवा इतिहासाच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एवढ्यावर थांबू. या पाठातील समोरचे मुद्दे आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. तेव्हा आजच्या भागावरील गृहपाठ आपण जो दिलेला आहे तो आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे. धन्यवाद.